शुभं करोति। आकाश बद्दल बोलतोय मी। आज आला होता घरी। तो यात्रेहून परत पण आला? इथे केव्हा आला होता? तू मैत्रिणीकडे गेली होतीस ना तेव्हा। ओके भया, तो मुलगा मला फार आवडतो। या शुभं करोती बद्दल सुद्धा त्याच्या मनात आदर आहे। हो अण्णा, शुभं करोती बद्दल आणि तुमच्याबद्दल खूप आदर आहे त्याच्या मनात। हुशार आहेस, हे नव्हतं विचारलं मी। मग काय? मग काय, कोल्होबाचे पाय। अगं तुझा बॉस एवढ्या लांबचा प्रवास करून आलाय, त्याला थोडा आराम करायला देशील की नाही, की लगेच कामाला लावशील? अरे पण ऐक माझं, तुमच्या घरी सध्या मंगळागौरीची तयारी सुरू आहे ना? आता तू इतके दिवस घरीच आहेस, तर मग ही मंगळागौर कर आणि मग जॉईन हो ना। तुझी ही तेवढीच मदत होईल घरी, शिवाय मलाही आराम करायला मिळेल थोडासा। ओके। गिरीश, नाही ना सुट्टी घेतलीस तर मी पूजेला बसणारच नाही। चालेल, तसंही पूजा बसूनच करावी असा काही नियम नाहीये। मी घरात सगळ्यांना सांगेन की प्राची उभ्याने पूजा करणार आहे। अरे तू लाईट का बंद केला? मी काम करतोय ना प्राची। रजा घ्यायची नसेल ना तर ऑफिसचं काम ऑफिस मध्ये करायचं, घरी नाही। बंद करते। ही अशी भिंत आहे ना, ही पाडायची आणि इथे कशी काच ला। खूप आनंद झाला तुझा हे कॅफे बघून। हे तुझी ही नवीन कन्सेप्ट मी ऐकली आणि मी उडालोच एकदम। म्हटलं आपण ताबडतोब गेलं पाहिजे निषादला विश करण्यासाठी। पण मी इकडे आलो आणि मला असं कळलं की तुझ्या या कॅफेचे दरवाजे बंद आहेत माझ्यासाठी। कॅफे बंद झाला असेल तरी तुझ्यासाठी आम्ही पुन्हा चालू करू। तू जेव्हा जेव्हा येशील तेव्हा पाहशील हा कॅफे चालू आहे। दॅट्स द स्पिरिट, दॅट्स द स्पिरिट निशी। बस ना, सांगा ना काय हवंय। सगळं मिळतं आमच्या या कॅफेमध्ये। किमया नाही, आय मीन किमया येते की नाही तुमच्या या कॅफेमध्ये? नाही, आय मीन येते पण कस्टमर म्हणून नाही, तिचंच कॅफे म्हणून येते। सो व्हॉट शॅल आय सर्व यू? नाइस कॉफी, स्ट्रॉंग। Sure. नाइस कॉफी, नाइस कॉफी। अरे राहू दे, राहू दे। टुडे नो बिल फॉर यू। या कॅफेच्या मालकाकडून तुला ट्रीट। हे बिल नाही, टिप आहे कस्टमर कडून। टिप आम्ही स्वीकारत नाही आणि मी दिलेली टिप परत घेत नाही।